श्रीराम समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 5वा समास 2. याही वरी वैराग्य प्रबळ वृत्ती उदास केवळ विशेष आचार्य निर्मळ स्वधर्म विषयी. याबरोबरच तो अतिशय वैराग्य संपन्न असतो. त्याचे मन कशातही गुंतलेले नसते. याशिवाय स्वधर्माच्या बाबतीत त्याचा वाचार अत्यंत निर्मळ असतो. ज्ञान अंतःकरणात वास करते, पण त्याचे प्रतिबिंब प्रत्यक्ष आचरणात दिसले पाहिजे. सद्गुरूच्या जीवनात ज्ञान आणि व्यवहार यांची सुसंगती असते. याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर हे असून शिवाय सद्गुरूपाशी अध्यात्म विषयाचे नेहमी श्रवण असते. त्याच्यापाशी नित्य हरिकथा आणि निरूपणे चालतात, जेथे निरंतर परमार्थाचे विवरण चालते. जेथे सारासार विचार तेथे होय जगदोद्धार. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. जेथे नित्य सारासार विचार किंवा आत्मानात्म विवेक चालतो, तेथे जगाचा उद्धार होत असतो. पुष्कळ लोकांना नवविधा भक्ती कशी करावी हे त्याच्यापाशी समजते. कोणतेही ज्ञान जिवंत असते आणि त्याचा व्यवहार झाला म्हणजे त्यापासून पुष्कळ लोकांना फायदा होतो. सद्गुरूपाशी आत्मज्ञान असते. श्रवण निरूपण आणि विवरण या मार्गाने त्याचा व्यवहार होतो. म्हणून जेथे श्रवण निरूपण आणि विवरण सतत चालते, तेथे अनेकांचे संदेह निवारण होतात व अनेकांचा बुद्धीचा निश्चय होऊन ते भगवंताच्या मार्गाला लागतात. म्हणून नवविधा भक्तजन जेथे प्रतिष्ठले साधन हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे. म्हणून ज्या ठिकाणी 9 प्रकारची भक्ती आचरली जाते आणि जेथे साधन मार्गास अत्यंत महत्त्व असते, ते सद्गुरूचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहुभक्त जन विश्रांती पावती. म्हणून ज्या ठिकाणी 9 प्रकारची भक्ती आचरली जाते आणि जेथे साधन मार्गास अत्यंत महत्त्व असते, ते सद्गुरूचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. अंतर्यामी शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत मनापासून केलेली उपासना अशी जोड जेथे असते, तेथे अनेक साधकांना व उपासकांना समाधान मिळते. ज्ञानाबरोबर त्या ज्ञानाला शोभेल असे बाह्य आचरण असणे फार आवश्यक आहे. ही गोष्ट श्री समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार. कर्मेविण अनाचार भ्रष्ट होती. ज्या परमार्थाला उपासनेचा प्रत्यक्ष आचरणात असणाऱ्या भक्तीचा आधार नाही, तो परमार्थ कामाला येत नाही. कर्माची जी शिस्त आहे ती सुटली तर अनाचार स्वैराचार वाढून माणसे भ्रष्ट होतात. म्हणून ज्ञानवैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा या कारणासाठी आत्मज्ञान वैराग्य उपासना स्वधर्म कर्मांचे आचरण, भगवंताचे साधन हरिकथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे. म्हणून सर्वही विलसे सद्गुरूपासी. या गोष्टींपैकी एक जरी कमी असली तरी परमार्थ दृष्टीने ते विपरीत दिसते. म्हणून जेथे सद्गुरू असतो तेथे या सर्व गोष्टी प्रकर्षाने आढळतात. सद्गुरू भोवती गोळा होणारी माणसे सामान्य योग्यतेची असतात. त्यांचे वैराग्य काय, उपासना काय आणि भगवंताचे प्रेम काय सगळेच सामान्य असते. अशा लोकांना पचेल व जमेल असाच साधन मार्ग सांगावा लागतो, नव्हे स्वतः आचरून दाखवावा लागतो. म्हणून सद्गुरूपाशी वरील सर्व गोष्टी हव्या.
तो बहुतांचे पालन करता, त्यास बहुतांची असे चिंता, नाना साधने समर्था सद्गुरूपासी. ज्ञानाला व्यवहाराची जोड फार आवश्यक असते, हीच गोष्ट पुन्हा सांगतात. सद्गुरू अनेकांना जवळ ठेवून घेतो व त्यांचे पालन पोषण करतो. त्याला पुष्कळ लोकांची काळजी घ्यावी लागते. अशा सामर्थ्यवान सद्गुरूपाशी परमार्थाची अनेक साधने असतात. साधने विण परमार्थ प्रतिष्ठे, तो मागुता सवेच भ्रष्टे, या कारणे दुरुष्टे महानुभाव. साधनाशिवाय परमार्थ पोचण्याचा प्रयत्न केला तर काही काल तो चालतो, परंतु तो लगेच विलयास जातो. म्हणून थोर आत्मज्ञानी पुरुष अत्यंत दूरदृष्टी ठेवून साधनांची प्रतिष्ठा वाढवितात. आचार उपासना सोडती, ते भ्रष्ट अभक्त दिसती, जळोतयांची महंती कोण पुसे. जे परमार्थ पुढारी सदाचार सोडतात, उपासना टाकतात, ते भ्रष्ट दिसतात, अभक्त दिसतात. अशा लोकांच्या गुरुपणाला आग लागो. त्यांना कोण विचारतो? परमार्थामध्ये ज्याने गुरुत्व आपल्याकडे घेतले, त्याने आपल्या आचरणाची किती काळजी घ्यावयास हवी, हे यावरून ध्यानात येईल. कर्म उपासनेचा अभाव, तेथे भकादेसी झाला ठाव, तो कानकोंडा समुदाव प्रपंची हासती. ज्या परमार्थामध्ये कर्म आणि उपासना दोन्हींना जागा नाही, तेथे भ्रष्टाचार होण्याला सहज अवसर सापडतो. अशा लोकांचा परमार्थ मिंधा असतो, प्रापंचिक लोक त्यांना हसतात. नीच यातीचा गुरु, तोही कानकोंडा विचारू, ब्रह्मसभेस जैसा चोरू तैसा आदडे. श्री एकनाथ आणि श्री समर्थ यांच्या काळी समाजामध्ये गुरुबाजी फार बोकाळली होती. स्वधर्मीय व परधर्मीय गुरूंचा जिकडे तिकडे नुसता सुळसुळाट झाला होता. त्यामुळे घरातील एखाद्याने जरी भलत्या जातीचा गुरु केला तरी सर्वांनाच मोठी अडचण होई. त्यातले त्यात गुरु जर परधर्मीय असेल तर आणखीच गुंतागुंत निर्माण होत असे. हा प्रत्यक्ष अनुभव लक्षात घेऊन श्री समर्थ सांगत आहेत, हे ध्यानात ठेवावे. खालच्या जातीचा गुरु केला तर त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण होते. संतांच्या सभेत ब्रह्मस्वरूपाची चर्चा चालू असता जर एखादा चोर तेथे आला तर त्याला जसे कानकोंडे होते, तशी त्या शिष्याची समाजात अवस्था होते. ब्रह्मसभे देखता त्याचे तीर्थ नये घेता, अथवा प्रसाद सेविता प्रसिद्ध पडे. त्याला लोकांसमोर गुरुचे तीर्थ घेता येत नाही किंवा गुरुचा प्रसाद खाल्ला तर प्रायश्चित्त घ्यावे लागते. तीर्थप्रसादाची सांडे केली, तेथे निचिता दिसून आली, गुरुभक्ती ते सटवली एकाएकी. बरे, गुरुचा तीर्थप्रसाद घेतला नाही, टाकून दिला तर कमीपणा येतो. त्यामुळे एकदम गुरुभक्ती नाश पावते. गुरुची मर्यादा राखता ब्राह्मण क्षोभती तत्वता, तेथे ब्राह्मण्य रक्षू जाता क्षोभ घडे. गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला तर ब्राह्मण रागवतात आणि आपला ब्राह्मणपणा सांभाळायला जावे तर गुरुचे मन मोडल्यासारखे होते, त्याचा राग ओढवल्यासारखे होते. ऐसी साकडी दोहीकडे, तेथे प्रस्तावा घडे, नीच यातीस गुरुत्व न घडे या कारणे. खालच्या जातीचा गुरु केला तर अशी दुहेरी अडचण निर्माण होते. त्यामुळे पश्चाताप करण्याचा प्रसंग येतो. या कारणाने कनिष्ठ जातीला वरच्या जातीच्या गुरुत्वाचा अधिकार नाही. तथापि आवडी घेतली जीवे, तरी आपणची भ्रष्टावे, बहुत जनांसी भ्रष्ट व्हावे, हे तो दूषणची की. हे सगळे जरी खरे असले तरी एखाद्या माणसाला एखादा कनिष्ठ जातीतील गुरु आवडला तर त्याने एकट्याने भ्रष्ट व्हावे, पण आपल्या बरोबर अनेकांना भ्रष्ट करू नये. तसे करणे फार वाईट आहे. आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु, नाही तरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे. आता हे जातीच्या गुरुचे विवेचन पुरे.
सांगायचे इतकेच की गुरु आपल्या जातीचा असावा, नाहीतर निश्चितपणे भ्रष्टाचार घडतो. श्री समर्थांच्या वेळी इकडे महाराष्ट्रात आणि उत्तर हिंदुस्थानात कुलीन हिंदू घराण्यातील बरेच पुरुष फकीरांचे शिष्य बनत. मग काही दिवसांनी संबंध कुटुंब परमार्थात जाई. ही अनावस्था टाळण्यासाठी श्री समर्थांनी वरील मर्यादा सांगितली. जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूचे लक्षण, तथापि सांगो ओळखण होय जेणे. वास्तविक जे जे काही उत्तम आहे, भगवंताला पोषक आहे, तेथे सद्गुरूचे अधिष्ठान असते. तरी पण समाजामध्ये अनेक प्रकारचे गुरु प्रचलित असतात. ते काही सद्गुरू होऊ शकत नाही. मोक्ष देणारा तोच फक्त सद्गुरू होऊ शकतो. सर्व प्रकारचे उत्तम गुण सद्गुरूचे लक्षण म्हणून मानायला हरकत नाही. हे जरी खरे तरी सद्गुरूची बरोबर ओळखण होण्यास इतर गुरूंबद्दल माहिती सांगणे जरूर आहे. एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तांत्र गुरु, एक वस्ताद गुरु, एक राजगुरु म्हणती जनी. एक नुसता गुरु तर एक मंत्र गुरु असतो, एक यंत्र गुरु तर एक तंत्र गुरु असतो, एक व्यायामाचा गुरु तर एखाद्याला लोक राजगुरु म्हणजे राजाचा उपाध्याय म्हणतात. एक कुळगुरु, एक मानिला गुरु, एक विद्यागुरु, एक कुविद्यागुरु, एक सद्गुरु, एक यतिगुरु दंड करते. एक कुलगुरु तर एक मानलेला गुरु असतो, एक विद्यागुरु तर एक अविद्यागुरु म्हणजे भलतीच विद्या शिकवणारा गुरु असतो. एक खोटा गुरु तर एक जातीला शिक्षा करणारा गुरु असतो. एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजा गुरु, एक देवगुरु, एक बोलिजे जगद्गुरु सकळ कळा. एक माता गुरु, एक पिता गुरु, एक राजाचा गुरु तर एक देवगुरु असतो. ज्यांच्या अंगी पुष्कळ कला असतात त्याला जगद्गुरु म्हणतात. ऐसे हे 17 गुरु, याही वेगळे आणिक गुरु, एकतयांचा विचारू सांगिजेल. अशा प्रकारचे हे 17 गुरु सांगितले. याहून आणखी जे निराळे गुरु आहेत त्यांचेही वर्णन ऐका. एक स्वप्न गुरु, एक दीक्षा गुरु, एक म्हणती प्रतिमा गुरु, एक म्हणती स्वय गुरु आपला आपण. एक स्वप्न गुरु तर एक दीक्षा गुरु असतो. कोणी देवाच्या प्रतिमेलाच गुरु मानतात, कोणी म्हणतात की आम्ही स्वतःच आमचे गुरु आहोत. जे जे यातीचा जो व्यापारू, तेथे त्याचे तितके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे. ज्या जातीचा जो धंदा आहे तो धंदा शिकविणारा गुरुच बनतो. असा विचार केला तर गुरूंच्या संख्येला शेवट नाही. ऐसो असे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची असे. असो, अशा रीतीने गुरूंची संख्या फार मोठी आहे. त्यामध्ये प्रत्येक गुरुचे मत निराळे असते. परंतु या सर्वाहून मोक्ष देणारा सद्गुरु मात्र वेगळाच असतो. नाना सद्विद्येचे गुण, याहीवरी कृपाळूपण, हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रोती. आत्मज्ञानातून स्वाभाविकपणे अंगी येणारे अनेक गुण आणि त्याहीपेक्षा अज्ञानी जीवांबद्दल अत्यंत दया अंगी असणे, हे सद्गुरूचे लक्षण श्रोत्यांनी ध्यानात ठेवावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरु लक्षण नाम समास दुसरा समाप्त. श्री राम समर्थ.